गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता सकाळ झालेली आहे आणि दिव्यांग लॉक लावत होता म्हणून मी व्लॉग सुरू केलाय. आता समोर दिव्यांग बोलेल का म्हणून. तर मित्रांनो आज फुल स्कॅम झाला आपला. तुम्ही बघितलं असेल आजचा आपला दिवस सकाळीपासून चालू झाला. आत्ता वाजले आपले 10:30 वाजले आहे. मी उठलो 9:30 वाजता. सगळे पोट्टे उचल्या 5 वाजता. अर्धे पोट्टे उठले 8 वाजता. तर सरनं जैनीने उठले त्याला वापस घरी जा म्हणे, पण तरी आपण नाही गेलो. सर आपण खूप खतरनाक बेश्रम आहोत. तर आपण निघणार आता का सीन होणार आता पनिशमेंट भेटायचे चान्सेस पूर्ण आहे आम्हाला. ठीक आहे बघा तर समोर कीर्तन झालं. तिथं सांगलं का प्रार्थनेच्या विषयावर बोलणारे लावण्याचा उद्देश कोणता. तर उद्देश हा आपल्या या समाजातला माणूस बोलका झाला पाहिजे, ढीठ झाला पाहिजे. तर हे एवढं सांगून आता तुकाराम दादा पहिल्या ओळीचा अर्थ महाठेवाचं लक्षात तुम्हाला आणि गणपतीचं राहिलं सांगायचं. गणपतीचं त्या दिवशी सांगलं तर आपण चला तर बघूया आपले NSS कॅम्पचे अगदी शेवटचे क्षण एकामागे एक बॅक टू बॅक. तर ही आहे आपली UV सिरीज आणि आपले टीचर स्टॉप एकदम जोरात आणि शोरात. हे आपले मोठले कृष्णा गोपिकांच्या मधात. तर लगेच आपल्या डॉक्टर पोद्दार सरांच्या भाषण इथंच स्टार्ट झाला आणि अवघ्या 2 क्षणात निपटून पण झाला. यांच्यानंतर आपली जेवणाची पंगत बसली कागदी मिश्रा अवघ्या म्हणजे ठुसतानी. व त्यांच्यानंतरच पंकज भाऊ बघित होते. 2 बोटं दाखवून मैरे साहेबांनी बी आपली खतरनाक स्माईल दिली व आपले हे व्हिडिओ बघून पोरी उठून चालले. तर मित्रांनो आता जेवण झालेलं आहे. मित्रांनो खूप चांगल्या आठवणी बनल्या आपल्या, खूप जबरदस्त आठवणी बनल्या आहे. आता आपले सगळे मित्र आता तयारी करता. आता आपण सगळे निघणार आहोत. तरी सर्व आपले व्लॉग बघितले. तुम्ही जर 5ही व्लॉग बघितले असेल तर तुमचा मनपूर्वक धन्यवाद. आमच्या सर्व मित्रमंडळी गँग वरून तेजस मेहरे सर्व धन्यवाद. सगळ्यांचा खूप 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 धन्यवाद. खूप खूप आभार. खूप खूप आभार. खूप खूप आभार. भारत माता की जय. भारत माता की जय. आपण जेवण करून आलेलो आहोत. खूप मजा आली आहे. आपण थँक्यू आपल्याकडून जांभळी वासाने पाठवलं. तुम्ही आमचे ब्लॉग पाहिले. धन्यवाद. तर मित्रांनो बघा आज दिव्यांगांना नाद हे आता टेबल अंदर नेऊन ठेवायचे आहे. तर यांनी उचललेला आहे टेबल आता हे जमा केलाय. पाहिलं होतं पहिल्या ब्लॉग मध्ये आपण सामान आणत होतो. आता आपण सामान टाकणार आहोत. बघत राहा. तर मित्रांनो आपला सामान बघा सगळं भरून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता इकडे आपल्याकडे पोट्टे. जसं पहिला ब्लॉग होता आहे असा उलटा ब्लॉग चालू आहे मित्रांनो. आपल्या पहिल्या ब्लॉग मध्ये ही गाडी उलटी आली होती. आता ह्या ब्लॉग मध्ये आपली गाडी अशी चालली. मागच्या वेळी सारखा सडचा सीन चालू आहे. बघू शकता तुम्ही. पचलेला आहे. आता काही शिल्लक राहिलेला नाही. एक समय था यहाँ तक फंसा था खाना. अब यहाँ से आता कॉलेजवाल्यांनी पुन्हा देऊन द्यावे पोहोचल्यानंतर. हो ही त्यांना विनंती. तरी मित्रांनो जय भाऊची विनंती मानावी. सर लोक पण आपले ब्लॉग्स बघतात असं मला वाटते. अगली अपडेट के लिए बने रहे. मित्रांनो दीपक इथं अतिशय अत्यंत खतरनाक आणि रोहित भाऊ पण खूप जास्त मेहनत करताना इथं. दीपक भाऊ तुम्हाला कसं वाटतं आता NSS कॅम्प संपल्याबद्दल आपला. सामान घेऊन या ट्रक मध्ये इथं आलो होतो 5 दिवसा पहिले. आता पुन्हा इथं चाललो होतो. बहुत बेकार वाटत आहे. जय भाऊ रडून राहिले. आम्ही अत्यंत भावुक झालेलो आहोत. आम्हाला जाण्याची इच्छा नाही होत आहे. आम्हाला खूप सारे असे प्रसंग उजळून आले आहे. जय भाऊ जे कोणासोबत बोलत नव्हते जास्त ते आता बोतच बोलायला लागले आहे. आम्ही सगळ्या रिसोर्सेसचा चांगल्यापणे यूज केलेला आहे. सर्व रिसोर्सेस तुम्ही आपल्या 3rd ब्लॉग मध्ये बघितलं असेल आपण किती चांगले रिसोर्सेस वापरतो. पाकिस्तानमध्ये गेलो मित्रांनो आपण. पाकिस्तान तुम्हाला मी काही कारणवश पाकिस्तानचा ब्लॉग आपला व्हिडिओ दाखवू नाही शकलो. तर मित्रांनो तुम्हाला आता मी पाकिस्तानच्या ब्रँड अँबॅसिडर ज्यांचं नाव आहे करणउद्दीन शेख करणउद्दीन बघेले. त्यांना सगळ्यात जास्त सर्वात जास्त पाकिस्तानमध्ये जाण्यात येईल. कसं वाटतंय बघेले भाऊ. आता तुम्ही पाकिस्तान मधून इंडियामध्ये जाणार आहे. तुम्हाला कसं वाटतंय. मला खूप वाईट वाटत आहे कारण पाकिस्तानला मी खूप नॅचरल पाकिस्तान होता. नॅचरल पाकिस्तान. मित्रांनो तुम्हाला वाटत असेल पाकिस्तान म्हणजे गाव आहे. पाकिस्तान म्हणजे इथे इंटरनल आहे. खूप वाईट मित्रांनो पाकिस्तान मध्ये तुम्ही हे समजू शकता थोडा. पाकिस्तान म्हणजे राऊंड. पाकिस्तान म्हणजे राऊंड जे तुम्ही आपल्या 3rd ब्लॉग मध्ये बघितलं मित्रांनो. पाकिस्तान दोन गन वाले कॉम्पिटिटर आहेत. एक कॉम्पिटिटर दोन गन लागत होते. जयुद्दीन गुलुबद्दीन मित्रांनो
तसं तुम्ही पहिल्या ब्लॉग मध्ये बघितला होता, आपल्या पहिल्या आणि दुसऱ्या ब्लॉग मध्ये आपण इथे गड्डा खोदला होता. आता आपण इथं या गड्डा बुजवण्याचं काम करणार आहोत. इथं मुंजा गोपाल भाऊ तुम्ही हाय म्हणून टाका थोडा आपल्या ब्लॉगला. तर आपला ब्लॉग इथं चालू आहे. आता इथं सगळं होत आहे. मुंजा गोपाल भाऊ खूप मेहनत करताना. गोपाल भाऊला बेस्ट कॅम्परचा अवॉर्ड मिळालेला आहे. मुंजा भाऊ कसा, गोपाल भाऊ कसं वाटतं तुम्हाला? आनंद झाला ना. खूप आनंद झाला आहे. आनंद निकेतन मध्ये येऊन आनंद झाला आहे. आनंदी मुलगी मिळाली आहे गोपाल भाऊला. आनंदी मुलगीचा रिव्हील आता गॅदरिंग मध्ये करणार आहे गोपाल भाऊ. आणि बघा नंतर पण पार्टी देणार आहे. पार्टी पण देणार आहे. मित्रांनो आपला सगळं सामान ठेवून झालेला आहे. इथं पंकज भाऊ आपला सगळं झालेलं आहे आपला. आता आपण चाललो बसमध्ये बसू. वरोरामध्ये आपण ब्लॉग एंड करू. पाकिस्तानची बाउंड्री. मित्रांनो तुम्हाला आता मी पाकिस्तानची बाउंड्री दाखवतो. इंडिया पाकिस्तानची बाउंड्री. मित्रांनो ही आपली बस आली आहे. मी तुम्हाला पाकिस्तान दाखवतो म्हणलं होतं. आता तुम्हाला मी पाकिस्तान दाखवतो. तर करण भाऊ आपल्याला पाकिस्तानला घेऊन चाललाय. खूप मोठं चांगलं काम केलं आम्ही पाकिस्तान. हा आपला पाकिस्तान आहे. इकडे 10 एकर जागा अशी आहे जो आम्ही या 6 दिवसात पेरलाय. पूर्ण पेरणी केलेली आहे. प्रत्येक 1 स्क्वेअर फूट वर पियुष शिंगोलेनं अनालिसिस केला. त्या अनालिसिस मध्ये असा आम्हाला अजून आलेला आहे. आम्ही तिथे सॅम्पल हे केले आहे. स्टॅटिस्टिकल व्हॅल्यू प्लेस केली आहे. त्याच्याने आम्ही स्टॅटिस्टिकल व्हॅल्यूज जे आहे ते प्रेडिक्ट करणार. आणि म्हणूनच हा जो पाकिस्तान आहे त्याच्यातला हा पक्का पाकिस्तानी आहे. तर बघत राहा मित्रांनो. 5 वेळा दिवसामध्ये जाण्याचा एक्सपिरियन्स आहे मित्रांनो पाकिस्तान. मित्रांनो पूर्ण जामनी वासांचा पाकिस्तानचा जो बी गोळा बारूद आहे सकाळचा तो पुरा येतं सप्लाय होते मित्रांनो. हा गोळा बारूद पुरा सप्लाय झाल्यानंतर मनापासून धन्यवाद. या पाकिस्तानचे आपण मनापासून धन्यवाद करतो. या पाकिस्तानने आपल्याला आपले आठवणीने लढत आहे मेहरे भाऊ. काही नव्हत. मैं वापस आऊंगा. ठीक आहे मित्र. आता आपण पाकिस्तान बॉर्डरवर असल्यामुळे इथं इंडियन आर्मी पण आलेली आहे. इंडियन आर्मीचे आपले मेजर ज्यांची त्यांनी दिवसातून 3 वेळा जात होते पाकिस्तान आर्मीमध्ये. तर मित्रांनो भारत माता की जय. भारत माता की जय. पाकिस्तान जिंदाबाद. पाकिस्तान मुर्दाबाद. पाकिस्तान मुर्दाबाद. तर मित्रांनो आपण इथं बसमध्ये आलेलो आहोत. इथे सगळे आलेले आहे. आपल्या जामनीला खूप मिस करणार आहोत मित्रांनो आपण. मित्रांनो आम्ही जामनीला पाकिस्तानला खूप मिस करणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो आपण इथं वरोऱ्याला पोहोचलेलो आहोत. आता आपले काका उभे आपले 1 नंबर काका. मित्रांनो आपण आता पोहोचलो वरोऱ्यामध्ये इथं. तर इथं प्रेम सर आले आहे आपले. तर सर क्या बोलना है, स्वागत करने आए प्रेम सर हमारा. क्या लग रहा सर आपको अब हमारे एनएसएस कैंप के बदल? तुम यहाँ पे नहीं थे तो ऐसा दिल दर्द कर रहा था. अब तुम आ गए तो बाहर आ गई है. देखो इतना प्यार करते सर प्रेम सर अपने हुए. और क्या बोलना आपको? बस भाई. तर मित्रांनो आपण आता वरोरामध्ये आलेलो बघू शकता. तर आता इथे पियुष भाऊ तुम्हाला पूर्ण समोरच सांगून आपला का झाला आहे. बघा मंडळी, आता 6 दिवसात आमचा पूर्ण कॅम्प खतम झालेला आहे. आता आम्ही आता आलेलो आहोत वरोऱ्याला वापस. जेवढे आम्ही खुश जायच्या वेळेस होतो तेवढेच आता नाराज आम्ही आल्यावर आहोत. काही नाही मित्रांनो खूप मजा आली. आम्ही खूप मिस करून जामनीला. खूप आम्ही तेवढं मेमोरेबल झालं. ते सगळ्यात मेमोरेबल मुवमेंट आहे आमच्या लाईफसाठी हा कॅम्प. तर मित्रांनो आपला ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. उद्यापासून पुन्हा कॉलेज ते पण कॉमन ऑफ मारणार आहोत. तर धन्यवाद मित्रांनो. हे 7 दिवस होते आमचे एकदम बेस्ट दिवस होते. बेस्ट दिव्यांग बोले. तर मित्रांनो आपला ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. ज्यांनी आपले पूर्ण ब्लॉग बघितले आहे त्यांना खूप खूप धन्यवाद. माझ्या कसे बघा मित्रांनो इथं बंद झालाय. बाय 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 बाय.